पुन्हा आता गोईंग ऑन मॅचकडे वळूया. पहिल्या फेरीतील शेवटचे अंतिम मॅच आणि अंतिम मॅचमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जे बजरंगबली डोनेवाडी आणि त्याच्या विरोधात टीम आहे धामणवाडी या संघ. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 47 धाबा दाफलकावरती बनवले गेल्या 48 धाबांचं लक्ष घेऊन उतरलाय टीम डोनेवाडी या संघ. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तेज तर्रार वेगवान गोलंदाजी रमेश कडाळीची पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन, टीमचा कर्णधार, टीमचा तारणारा, मी म्हणेन संपूर्ण या संघाचा सेनापती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथे लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. अतिरिक्त धाव मिळते. एका धाबेने इथे धाव संघाचा अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळाला. एक धाव फलकावरती शॉट ऑफ लेन इथे आपण पाहतोय अगदी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी इथे पंचांकडं आशाभूत नजरेने पाहिलं होता फलंदाज दीपक पारदीना. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात आदित्य हा खेळाडू पाहायला मिळतोय. पंचाने देखील वॉर्न केलाय इथे 1 बाउन्स. अजून याच्यापेक्षा जर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल असेल अशा पद्धतीची गोलंदाजी पुन्हा एकदा मला पाहायला मिळाली तर कदाचित आम्ही दंडित देखील करू. एक धाव फलकावरती स्कोर इन द बोर्ड. यावेळेस बाची लिडिंग एज येस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय अण्णांना अप्रतिम झेल टिपली आहे आणि टीमचा कॅप्टन आपण पाहतोय दीपक पारदी गारद केलाय टी फॉर टॅट. पाठीमागच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला दीपक पारदीने ओव्हर टाकली तेव्हा पहिल्या P1च्या षटकामध्ये पहिला बॉल हा रमेश कडाळीनं खेळून काढला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. आणि तशाच पद्धतीचं उदाहरण म्हणजेच काय टी फॉर टॅट जणू काही तसंच उत्तर देण्याचं काम याच्या मैदानाच्या आतमध्ये आज रमेश कडाळीनं केलंय. नव्हत्याचं होतं त्यांना करून दाखवावं लागेल. कदाचित या क्रीडांगणावरती मी म्हणेन कोलेवाडी अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघानं 49 धावा डिफेंड केल्यात आणि याच क्रीडांगणावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. फक्त एक धाव कमी आहे. नाहीतर पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर या धावा 48 धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. एक वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. इथून रमेश कडाळीला माहिती आहे की मोठमोठ्या फलंदाजीच्या नांग्या कशा टेचायच्यात, परंतु स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय याच विभागातील एक चांगला समालोचक यश पवार स्ट्राईक एंडवरती 1 डाऊनचा खेळाडू. इथे आपण पाहिलं गेलं तर अपस्टिकच्या बाहेर इथे आशाभूत नजरेने पाहिलं. इथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती यश पवार एक वांगडी परिसरातील चांगले समालोचक आणि सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. सध्या त्याच्यावरती भरपूर काही जबाबदाऱ्या आहेत. जर डोनेवाडी संघाला त्याने हा सामना जिंकून दिला तर यश पवारला कोण विसरेल, एक चांगला खेळाडू. पुन्हा एकदा पाहतो स्ट्राईक एंडवरती यश पवार त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल का आज पाहायचं. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं गेलं तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. अगदी पंचांना गुमराह करण्याचं काम कदाचित अण्णा कडाळी हा खेळाडू करतोय. वेस्टर्नच्या पाठीमागे अण्णा कडाळी तुम्हाला पाहायला मिळतात. जुना जाणता खेळाडू आहे आणि त्यांना माहिती इथून प्रत्येक खेळाडूवरती दबाव टाकायचा आहे आणि सध्या तरी यश पवारवरती थोडासा दबाव आहे कारण माहिती इथून दीपक पारदीची विकेट लवकर गेली आहे आणि या मॅचमध्ये आपल्याला विकेट टिकवायची आहे. पुन्हा एकदा पाहतोय बागपुटला गेले पंच केलाय बॉल सरळ पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश पवारच्या बॅटमधून 48 धाबांचा पाठलाग करत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी बाद में हमारी यश पवारच्या बॅटमधून आलाय हा षटकार. यश पवारला सिद्ध व्हावा लागेल. डोनेवाडी टीमने संपूर्ण भरोसा दाखवलाय यश पवारवरती आणि सध्या तरी यश पवार सन्माननीय भावेश पाबसकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लगातारचे 3 षटकार यश पवारसाठी सुवर्ण संधी आहे. भावेश पाबसकर सन्माननीय बाबेजी पाबेशकर यांच्याकडनं तुम्हाला लगातारचे 3 षटकार यश पवारने ठोकले त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सध्या आपण पाहतोय अगदी रमेश कडाळेवरती आता हल्ले चढवले जात आहेत. सुरुवातीला 3 चेंडू रमेश कडाळेच्या नावावरती पाहायला मिळाले परंतु 3 चेंडू यश पवारच्या नावावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा सामना केलाय त्याच्या बॅट सन्माननीय किशोरजी डोमणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
जर इथे गोलंदाज रमेश कडाळीनं जर एक विकेट प्राप्त केली यश पवार किंवा त्यांच्या साथीनं आदित्याची, तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं पिबनचं षटक आणि पहिल्या पिबनच्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक आहे. कदाचित 48 धाबांचं इथे संरक्षण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 1/14 समीकरण राहिलं आहे. 24 बॉल 34ची गरज आहे. कदाचित बॉलपेक्षा फक्त धाबा 10 एक्स्ट्रा आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात ना, आणि सध्या युक्तीचा वापर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 24 बॉल 34ची गरज आहे. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये यश पवार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचा देखील आवाज तुम्हाला सातत्याने 2 ते 3 मॅच सुरुवातीला 2 मॅचमध्ये ऐकायला मिळाला. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, ज्याने आज आम्हाला या क्रीडांगणावरती भरपूर चांगली साथ दिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश कडाळी आलेत. इथे कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये रुपेश कडाळीला 2 ते 4 धाबा इथे खर्च करावा लागतील. कदाचित महागड्या जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाजी करावी लागेल. 24 बॉल 34ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आदित्य, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही आहे, जो सलामी मिळाला आहे त्याच्यामध्ये चांगली क्षमता आहे धाबा उभा करण्याची. त्याचबरोबरीने आपण पाहतोय डोणे गावातील आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांचा स्पोर्ट्स शॉप आहे, शोएब शेख यांच्याकडनं 4 षटकारांसाठी 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बॅटची कट, परंतु एस्टनच्या पाठीमागे अण्णा कडाळी टीपला देईल आदित्याचा इथे खेळ झालाय संपन्न. फलंदाज बाद. आपण पाहतोय अल्झम स्पोर्टचे ओनर शोएब शेख यांचा नुकतंच मला कॉल आला आणि तिथून त्यांनी देखील सांगितलं आणि या स्पर्धेचं ते मजा घेतात, त्यांना माहिती आहे त्या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत आणि इथून त्यांना चांगलं ठाऊक आहे. डोनेवाडी टीम म्हटली तर आपली हक्काची टीम आहे, घरची टीम आहे, स्वतःची टीम आहे आणि त्या टीमसाठी मी म्हणेन खरं तर चांगलं बॅकअप आहे त्यांचा. खरं तर नेहमीच आम्ही म्हणतो ना, डोनेवाडी संघाला शोएब शेखचं भरपूर पाठिंबा आहे आणि आता आपण पाहिलं तर एखादी टुर्नामेंट असो किंवा एखादी मोठी स्पर्धा असली तरी देखील शोएब शेखकडे तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला कमी दर्जामध्ये कमी पैशामध्ये अतिशय चांगल्या ट्रॉफ्या मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. अल्झम स्पोर्टचे ओनर आहेत शोएब शेख. 4 षटकारांसाठी 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पाकपुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडवरती ओमकार पारदी आहेत. एकदम वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज रुपेश कडाळीचा, परंतु हा चेंडू डॉट आलाय. पहा तुम्ही दबाव प्रेशर काय असतो. आज मात्र डोनेवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती ओमकारला इथे यश या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावे लागेल. यश पवार सध्या 9 सेकंडवरती. आम्ही नेहमीच उल्लेख करतो ज्या पद्धतीनं अगदी पाण्यातून जसा मासा बाहेर कडावाने तडफडतो ना, त्याच पद्धतीने सध्या तरी स्ट्राईक घेण्यासाठी तडफडतोय फलंदाज यश पवार, कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आल्यात. 4 बॉल त्याने फेस करेल, 12 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. यापेक्षाही तो काय करू शकतो. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ओमकार पारदी, षटक क्रमांक 2 टाकलं होतं. तोच गोलंदाज आपण पाहतो, तोच गोलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. लोवर फुलटॉस बॉल कट केलाय, कव्हरमध्ये चेंडू ढकललाय, तर खेळाडू सज्ज होते चेंडूला उचल फेक करीपर्यंत 1 धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 14 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 1 धाव त्याने खर्च केली गोलंदाज रुपेश कडाळीनं. इतक्या महागड्या जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाजी. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. रिव्हर्सचा अटेन, लगी तो लगी नाही तो अब्दुल गणी, आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय लगा तो आबाद नाही तो बर्बाद. सध्या आपण पाहायला गेलं तर वेगाने बॉल टाकलाय, प्रचंड वेग होता बॉलवरती, अगदी पिकअप करायचं होतं. मी म्हणेन सरळ बॅटने धावा येतात, मग गाढवा बॅटने खेळण्याची गरज आहे का. विनाशकाली विपरीत बुद्धी. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल, स्टील टू गो. 15 धावा धावफलकावरती.
अवघ्या या षटकामध्ये फक्त सिंगल धाव. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉलिंग. इथे आपण पाहतो धामणवाडी संघ. जर रुपेची बॉलिंग आवडली असेल तर टाळायला हरकत नाही आहे. अवघ्या एक धाव त्याने खर्च केली आहे. कम बॅकिंगची गोलंदाजी. सुरुवातीला मी उल्लेख केला की या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि त्याच अनुषंगाने सध्या गोलंदाजी केली. गोलंदाज जर रुपेश कडालीना. परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजावरती इथून विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आता समीकरण राहिलं आहे 18 बॉल आणि विजयासाठी 33 धावसंख्येची गरज. 11.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे. 18 बॉल 33ची गरज आहे. समीकरण साधं आणि सोपं होतं, थोडंसं अवघड झालं आता डोनेवाडी टीमला. कारण 18 बॉल 33ची गरज म्हटली तर आता 11.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे. आणि जम्याची बाजू आहे की अजूनही एक ओव्हर रमेश कडाली टाकणार याच्यात मात्र शंका नाही आहे. ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि आता रमेश कडालीला चांगलं ठाऊक आहे या षटकामध्ये आपल्याला काहीतरी आपल्या टीमसाठी करून दाखवायचं आहे. स्वतःच्या टीमसाठी इथं सिद्ध व्हावं लागेल. कारण टीमचा कॅप्टन आहे, टीमचा कर्णधार आहे, टीमचा सेनापती आहे आणि आता सेनापतीवरती भरपूर काही अपेक्षा आहेत या धामणवाडी संघाच्या. सुरुवातीला मी पाहिला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी नंदू कडाळीनं मी म्हणे मिडल ऑर्डरमध्ये आले कॅन्डिडेट नंबर 7वरती. त्याच्या बॅटमधून चांगले धावा आल्या. 9 बॉल आणि 24 धावांची बारदार खेळी त्याने केस आकारली होती. तब्बल 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. परंतु आता सध्या कमालीची गोलंदाजी करावी लागेल. परंतु स्ट्राईक एंडवरती ओमकार पारधी ज्याने 2 चेंडू फेस केलेत त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त अवघे 1च धावा आली. 18 बॉल 33ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिड विकेट रिजनला. खेळाडू सज्ज आहेत. चेंडूला उचलफेक करीपर्यंत फक्त मिळेल ती 1 धाव. जरी या षटकामध्ये 11 ते 12 धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. आणि इथून आता मी म्हणेन धामणवाडी संघाने विजयाचं स्वप्न देखील पाहिलं असेल. कारण आता येणारे 17 बॉल विजयासाठी 32ची गरज. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये यश पवार आहेत ना तोपर्यंत डोनेवाडी हा संघ हार मानायला तयार नाही आहे. आणि यश पवार हे सांगत असताना जब तक मैदान के अंदर मैं हूँ तब तक अपने टीम को आगे जाने की सोचूंगा. 1 बाउंस इथे कॉल आला खरं तर पंचांचा वाईट बॉल आहे आणि इथे वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 17 धावा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाज यश पवार. परंतु हा फटका आपण पाहतोय कव्हरला उडवलाय. खरं तर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक गादर करीपर्यंत अगदी मिळेल ते 1 धाव. मी म्हणेन दबाव पहा तुम्ही. खरं तर डोनेवाडी टीमवरती जिथे 1-1 धाव येते ना तिथे मात्र डोनेवाडी हा संघ थोडासा बाकबुडला जातो आहे. कुठल्या तरी 2 फटक्याची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा जे बजरंगबली डोनेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये विजयाचा ओंकार बोलू शकतो. परंतु समीकरण आता थोडंसं जड होत चाललं आहे. येणारे 16 बॉल आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 3. हा बॉल वेगाने पुन्हा एकदा टाकलाय. कव्हरमध्ये चेंडूला ढकलला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक करेपर्यंत थोडंसं फंबल आणि पहा तुम्ही जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा या आकवडल्या जात आहेत. या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20 धाबा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड 48 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि सध्या तरी डोनेवाडी हा संघ 1-1 धाबांवरती संघर्ष करते. या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये यश पवारच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार पाहिला. त्यानंतर थोडीशी शांतता दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल. परंतु या षटकामध्ये ओमकार पारधी थांबायला नाव घेत नाहीये आणि ओमकार पारधीच्या बॅटमधून आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ओमकार पारधीच्या बॅटमधून षटकार. फटका लाजवाब. इथे आपण पाहतो फटकेबाजी अतिशय कडक. इथे 48 धावांचा पाठलाग करत असताना ओमकार पारधीच्या बॅटमधून हा दुसरा वार
कॅप्टन वरती फलंदाज ओमकारच्या बॅटमधून चौकार. इथे कॅडेट नंबर 4 वरती आलाय मिडल ऑर्डरचा खेळाडू आणि त्याच्यावरती संपूर्ण आशा. आणि आता आशा कुठेतरी मी म्हणेन पल्लवित केल्यात गुड्डोनेवाडी या संघाच्या. धावसंख्या पाहायला मिळेल 30 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये व्हॉट अ टायमिंग. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणखीन एक कडकवार ओमकार पारदीच्या बॅट मधून बिग 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 षटकार. आणि 12 धाबांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे बेकी सर. असं वाटलं होतं की दामनवाडी या संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो, परंतु टीमच्या कॅप्टनवरती हल्ली चढवलेत ज्याच्यावरती पूर्णपणे आशा होत्या रमेश कडाळीवरती. आणि त्या आशा आता थोड्याशा नाराज झाल्यात. 12 चेंडू 12ची गरज. खरं तर आता डोनेवाडी संघाचे पाठीराखे हा मोकळा श्वास घेत असतील, कारण तिसऱ्या षटकामध्ये धाबा भरपूर आकवडल्यात. जणू काही तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ओमकार पारदीचं एक आक्रमण तब्बल तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 20 धाबा. एकंदरीत 12 चेंडूंमध्ये इथे जवळपास 34 धाबा कर्ज केल्यात रमेश कडाळीनं. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज योगेश, परंतु हा बॉल आडवा बॅटने मिड विकेट रिजनला फार मोठी गॅप आणि तिथून चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश पवारच्या बॅटमधून आलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा चौकार. धावफलकावरती आता 11 बॉल विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. मी तुम्हाला म्हटलं होतं लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यावेळेस आपण आणखीन एक पाहतोय क्लासिकल स्ट्रोक पाहिला तुम्ही. अगदी यश पवारचा एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खरं तर एक समजदारीचा क्रिकेट काय असतो तो मात्र आज ओमकार पारदी आणि त्यांच्या साथीनं 1 डाऊनचा खेळाडू यश पवार इथे पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय दोन्ही खेळाडू. खरं तर या दोन्ही खेळाडूंचं एक चांगलं पार्टनर बेल्टशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर हे दोन्ही खेळाडू लवकर जर बाद झाले असते तर थोडासा डोनेवाडी संघावरती दबाव इथं पाहायला मिळाला असता, परंतु दबाव आता त्या दबावांना जुगारून इथे मी म्हणेन चांगली बॅटिंग करत असताना विनाशकाले विपरीत बुद्धी मी मगाशी देखील उल्लेख केला. सरळ बॅटने धाबा येतात, मग आडवा बॅटने का खेळण्याची गरज आहे का. आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे 9 बॉल विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये दमकम पाहायला मिळत नाहीये. कदाचित हा बॉल बॅटच्या टोईंगला इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीनला धडकलाय लॉंग स्टॉपला. हा विजय स्ट्रोक यश पवारच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. BCC गोरेगाव त्याच्या विरोधात चिकनीचवाडी या संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच असणार आहे BCC गोरेगाव आणि त्यांना फाईट करेल चिकनीचवाडी. या दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस तिथे संपन्न करणार आहोत. आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धा